नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक थाळी घेऊन आली आहे. त्यात काय काय आहे ते पहा पहिल्यांदा. आता हे पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं असेल मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्रीयन चमचमीत चिकन थाळी. यात आहे कोंबडी वडे, चिकन सूप, चिकन सुकं, चिकनचा चमचमीत असा रसा आणि इंद्रायणी तांदळाचा मौसूद भात. तर अशी ही चिकन थाळी आज आपण बनवणार आहोत. त्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तेही पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर ही थाळी बनवताना आपण प्रोसेस वाईज सर्वात पहिल्यांदा आपण इथे कोंबडी वडे बनवणार आहोत. त्यासाठीचं पीठ भिजवून ठेवणार आहोत. त्यासाठी मी 2 वाट्या कोंबडी वड्यांचं जे पीठ तयार करून घेतलं आहे, घरीच बनवलं आहे ते पीठ घेतलं. त्यामध्ये मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे दही घातलेलं आहे. आंबट जर दही असेल तर 1 चमचा घाला. हे सगळं नीट मिक्स करून घेते आहे. आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. हे बघा, आता मी यामध्ये गरम पाणी घातलं आणि हे आता आपण मळून घेणार आहोत. आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपण आपल्या चॅनलला आरोग्य रुची किचन कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले आपल्याला मिळेल. तर अशा रीतीने मी कणिक पीठ जे आहे वड्याचं ते भिजवून घेते. लागेल तसं पाणी घालून. ह्या वड्याचं पीठ कसं बनवायचं ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, ती नक्की पहा. त्या कोंबडी वडे कसे बनवायचे हेही आपल्याला समजेल, त्याचं पीठ कसं करायचं. आता हे पीठ मी भिजवून ठेवलं आहे. ते कमीत कमी आपल्याला 1.5-2 तास भिजत ठेवायचं आहे. इकडे हिरवं वाटण आपण आधी वाटून घेणार आहोत. त्यासाठी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतला. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं, त्यात मीठ घातलं आणि हे मी आता वाटून घेते. हे वाटून मी बाजूला ठेवलं. आणि आता इकडे मी चिकन घेते. आज मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. ह्या चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यावरती आता मी लिंबू पिळून घेते. 1 चमचा हळद घालून घेते आणि आता हे व्यवस्थित मिक्स करूया. त्याआधी मगाशी जे आपण वाटण केलं, हिरव्या दाखवलं मी तुम्हाला, खोबरं, हिरवी मिरची, पुदिना, आलं, लसूण, हे वाटण मी लावून घेते पहिल्यांदा चिकनला पूर्णपणे, म्हणजे ते व्यवस्थित त्यामध्ये मुरेल. आणि आता हे आपण व्यवस्थित त्याला लावून घेतलं आणि झाकण ठेवून हे आता मी बाजूला ठेवते. कमीत कमी अर्धा-पाऊण तास आपण चिकन मुरायला ठेवलं आहे. ते मुरतं आहे तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करूया. या वाटणासाठी इथे मी लसणाच्या पाकळ्या आधीच सोलून ठेवल्यात. यामध्ये मी आधी जे कांदे सोलून ठेवलेत त्यातले 4 मोठे कांदे घेतलेत आणि ते उभे कापून घेऊयात. आपण वाटणासाठी आपण असे उभे कांदे कापून घेतलेत. हे 4ही कांदे कापून घेतलेत. वाटणासाठी इथे अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलेत, पांढरे तीळ, लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे. लसणाच्या पाकळ्या आणि आलं साधारणतः आपल्या आवडीनुसार घ्या. इथे मी कढई घेतली लोखंडाची आणि त्यामध्ये आता आपण खोबरं हे भाजून घेऊया. तांबूस रंगावरती आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. सारखं हलवत आपण राहिलं पाहिजे ते खोबरं भाजताना, म्हणजे ते करपणार नाही. हे बघा, अशा रीतीने आपलं हे खोबरं थोडंसं भाजून झालेलं आहे. आणि आता यामध्ये मी तीळ टाकते, म्हणजे तीळ आपण छान भाजून घेऊयात. त्यात तीळ आणि खोबरं एकत्र भाजावं, म्हणजे तीळ जास्त करपत नाही. आणि असे या रीतीने हे साधारणतः तांबूस रंगावरती आपण भाजून घेतलेत आणि हे आता पाटात काढून ठेवूयात. इकडे त्याच कढईमध्ये आपण कापलेले जे कांदे होते 4 ते घालून घेते. आणि आता आपण इथे कढईमध्ये कांदे चांगले भाजून घेणार आहोत. आधी मी कढईमध्ये तसेच कांदे चांगले परतवून घेते. ते साधारणतः थोडेसे लालसर झाले आता की त्यामध्ये मी तेल घालते. आधीच जर तेल घातलं तर कांदे थोडेसे लवकर होत नाहीत, त्यामुळे मी आधी कांदे भाजून घेतले, मग त्यात तेल घालून घेतले. हे बघा, अशा रीतीने आपण हे कांदे चांगले लालसर भाजून घेतले. आपले हे कांद्यांमध्ये आता आपण ते खोबरं आणि ते भाजले होते ते घालून घेऊयात. हे सगळं एकत्र छान परतवून घेतलं. त्यात लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी 10-15 आणि आल्याचा तुकडा घातला. हेही आपण व्यवस्थित मिक्स केलं आणि परतवून घेतलं. आता गॅस बंद करते मी आणि आता आपण एका ताटामध्ये हे गार करायला काढून ठेवूयात.
हे गार होतं आहे. त्यानंतर मी यामध्ये काळा मसाला आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तोवर इकडे मी पातेल्यामध्ये तेल घेतलं. तेलामध्ये थोडंसं जिरं आणि हिंग, माझ्याकडे खडा हिंग आहे त्यामुळे त्याचे थोडेसे छोटेसे तुकडे घातले. हिंग चांगला फुलला की त्यामध्ये मी आता हे चिकनचे हळद घातली आणि चिकन जे आपण मुरात ठेवलं होतं ते घालून घेते. मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती हे चिकन मी साधारणपणे 3-4 मिनटं चांगलं परतून घेतलं. हे बघा, आणि त्याच्यावरती आता मी झाकण ठेवून देते. त्याला एक चांगली वाफ काढून घेतली 2-4 मिनटाची. हे बघा, पाहू शकता आपण त्याला छान पाणी सुटायला लागले त्या वाफेमध्येच. त्यामध्ये आपण अशी वाफ काढून घेतल्यामुळे चिकनमध्ये जो आपण मसाला घातला होता मुरण्यासाठी तो चांगला आतपर्यंत मुरला आणि त्याची चव आपल्या चिकनला चांगली लागलेली आहे. ह्यामध्ये मी आता गरम पाणी घालून घेते. गरम पाणी साधारण आपल्याला चिकनचा स्टॉक किती हवा आहे त्याप्रमाणे आपण घालून घ्यायचं आहे. इथे साधारणतः मी 4 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे, छोटे ग्लास. आणि आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या स्टॉकला. आपण पाहू शकता यामध्ये चिकन आपलं बरंचसं शिजलेलं आहे. चिकन तसं कंपॅरली मटनपेक्षा लवकर शिजतं. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून एक छान वाफ शिजवून घेतलं. हे चिकन मगाशी शिजून झालं आहे. मी त्याचा गॅस आधीच बंद केला आहे कारण की मला तुम्हाला हे चिकन कसं शिजलं हे दाखवायचं आहे. गॅस आधी बंद केला त्यामुळे मी हे सहज दाखवू शकते, नाही तर खूप वाफेमध्ये मी त्याला हातही लावू नसते शकले. त्यामुळे हे बघा, आपले चिकन खूप छान शिजलेलं आहे. त्यामुळे हे चिकनचे पीस मी एका भांड्यात बाजूला काढून घेते. ते आपल्याला चिकन सुका करताना वापरायचं आहे. चिकनचं जे सुकं बनवायचं आहे त्यासाठी वापरणार आहोत. आणि एखाद दुसरा पीस मी ह्या त्याच्यामध्ये स्टॉकमध्ये तसाच ठेवून पुन्हा एक उकळी काढली. आणि आता यातला हा जो चिकनचा आपला स्टॉक आहे, म्हणजेच आपले जे चिकनचं सूप तयार झालं आहे ते मी एका भांड्यात काढून घेते. म्हणजे आपल्याला चिकन सूप म्हणून सुद्धा ते खाता येईल. आणि एखाद्याला जर तिखट रस्सा नको असेल तरी ते हा चिकनचा अळणी रस्सा जो आहे तो वापरू शकतात. इकडे मी कढईत तेल गरम केलं आहे. त्यात हिंगाचे तुकडे घातलेले आहेत. आपण पावडर हिंगही वापरू शकता. आपण मगाशी जे वाटण तयार केलं होतं त्यात काळा मसाला घालून मी हे वाटण असं वाटून घेतलं आहे. इथे मी तेलात कांदा घातला आहे. कांदा याकरता घातला की जेणेकरून नंतर आपण त्यात मसाले वगैरे घालणार आहेत ते करपू नयेत म्हणून. कांदा थोडासा परतल्या गेल्यावरती मी त्यात हळद, लाल मिरची पावडर घालून घेते. आणि आपण जे मगाशी मी वाटण वाटलं आहे ते वाटण आता आपण घालून घेऊयात. वाटण वाटतानाही मी त्यात काळा मसाला घालून वाटण वाटलेलं आहे. सुकं खोबरं, आपण परतलेला कांदा, तीळ आणि काळा मसाला आणि मीठ घालून मी वाटून घेतलं ते. आणि इथे पुन्हा मी आता काळा मसाला घालून घेते मसाल्यामध्ये, वाटणामध्ये आपल्या. आणि आपण हे आता सगळे मसाले आणि वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत. जेवढं आपण चांगलं हे परतून घेऊ तेवढा आपल्या भाजीचा स्वाद वाढतो आणि त्याला रंगही खूप छान येतो. हे बघा, खूप छान परतलं जातं आहे. मंद गॅसवर साधारण आपण हे परततो आहे. हे बघा, आता त्यातनं तेल छान सुटायला लागलेलं आहे. आपलं वाटण आपण खूप छान परतून घेतलेलं आहे. थोडंसं आणखी एखादी त्याला वाफ काढून, हे बघा आपण पाहू शकता त्यातनं आता तेल बाहेर यायला लागलं आहे. हे वाफ बघा कशी त्यातनं बाहेर येते वाटणांना. अशा पद्धतीने साधारण वाटण परतून घ्यायचं म्हणजे आपला रस्सा खूप छान होतो, चवही आणि त्याला तरीही खूप छान. आपला मसाला चांगला परतून झाला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात मगाशी जे वाटण केलं होतं आपण त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी इथे आपण परतलेल्या मसाल्यावर घातलं आहे. आणि हे आपण थोडा वेळ आणखी असंच लो फ्लेमवरती परतून घेणार आहोत. हे बघा, आपण पाहू शकता त्यातला पाण्याचा अंश आता केलेला आहे आणि त्याला खूप छान तेल सुटायला लागले. पाणी घातल्यामुळे ते मसाले आपले करपलेही नाही. आणि आता हे अशा तेल सुटायला लागल्यावरती आपण त्यामध्ये आता आपला जे चिकन स्टॉक होता तो आपण घालून घेतो आहे. आणि चिकनचे पीस त्यातमध्ये आपण थोडे होते तेही घालणार आहोत थोड्या वेळाने. तर आता या रश्श्याला आपण छान उकळी काढणार आहोत 5-6 मिनटं. 1-2 उकळ्या काढून घेणार आहोत. आणि असा हा आपला चिकनचा रस्सा तयार आहे. त्यामध्ये आता ते चिकनचे पीसही घातले आणि मीठ घालून घेते. आणि हा रस्सा आपला उकळी काढून झाल्यावर आता तयार आहे. हा आता आपण बाजूला करून ठेवूयात म्हणजे आपला चिकन रस्सा तयार आहे. मी गॅस बंद करते. आणि इकडे मी कढईत तेल घेतलं आहे आणि आता आपण इथे चिकन सुका बनवणार आहोत.
आपण तेल साधारणतः चिकनला आपल्या आवडीनुसार घ्या. सुकाला जास्त तेल लागतं, आपल्याला यापेक्षाही जास्त तेल हवं असेल तर आपण घेऊ शकता. इथे मी साधारणतः 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. हिंग घालून चांगलं फुलवून घेतलं हिंग. आणि चिकन सुका करताना मी इथे लसणाचे बारीक केलेले तुकडे म्हणजे काप घातलेले आहेत. त्याचा खूप छान स्वाद येतो चिकन सुकाला. आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेला जो कांदा होता, 2 ते 3 छोटे कांदे मी बारीक चिरून घेतले. ते आता या तेलात घालून छान परतवून घेऊयात. म्हणजे कांदा आणि लसणाचा जो फ्लेवर आहे तो आपल्या चिकनला छान लागेल. कांदा थोडासा शिजवून घेऊयात आपण. कांद्याचा कच्चेपणा घालून घेऊयात. हे बघा, त्याला एक वाफ काढली. कांदा बऱ्यापैकी आपला थोडासा शिजला आहे. आपण परतून घेऊयात. यामध्ये आता हळद घालून घेते, लाल मिरची पावडर घालूया आणि हे व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता इथे आपण कांद्यामध्ये थोडंसं हे परतून घेतल्यानंतर आता आपण जे वाटण वाटलं होतं मगाशी, सुकं खोबरं कांदा भाजून घेतलेलं, ते वाटण घातलं आहे मी 2 चमचे. आणि हे वाटणही आपण इथे छान व्यवस्थित यात परतून घेऊया. आणि इथे आता पुन्हा काळा मसाला आपण घालतो आहे. मी इथे साधारण 2.5 ते 3 चमचे काळा मसाला घातला आहे. आणि वाटणामध्ये सुद्धा मी काळा मसाला घातलाच आहे, मगाशी सांगितलंच आहे आपल्याला. तर आपल्याला किती तिखट सहन होईल त्याप्रमाणे घालायचं आहे. बघा, हे चांगला मसाला आपला परतून झाला आहे, तेल सुटायला लागलं आहे. आणि आता इथे मी आणखी एक वाटण घालते आहे, ते म्हणजे ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि पुदिन्याचं जे वाटण केलं होतं ते घालून ते परतून घेतलं. हे खूप जास्त वाटण घातल्यावर परतून नाही घ्यायचं, थोडंसं परतून घेतलं. आणि त्यामध्ये मी पाणी घालून आपण हे एकदा थोडंसं आणखी शिजवून घेतो आहे. याला तेल सुटायला लागलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये जे चिकनचे आपण स्टॉकमध्ये शिजवलेले जे पीसेस होते ते घालून घेतले. आणि आपण पाहू शकता खूप छान तयार होते आपली चिकन सुका. आणि त्या जो मसाला आहे आपला तो आपल्या चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागावा म्हणून तो मीठ व्यवस्थित मिक्स करा. त्याला व्यवस्थित छान वाफ काढूयात आपण एक. आता यालाही त्या तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे आपलं चिकन सुकं जे आहे ते तयार झालं आहे. हे बाजूला काढून ठेवते चिकन सुकं एका भांड्यात. आणि आता आपण कोकणी वडे बनवायला घेऊयात. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर कोंबडी वडे बनवण्यासाठी जे पीठ भिजवलं होतं त्याचे मी हे गोळे करून घेते. मी साधारण मध्यम आकाराचे हे गोळे बनवते. आपण आपल्या वडत्या आकारात छोटे मोठे बनवू शकता. आणि प्लॅस्टिकच्या एका पेपरवरती तेल लावून मी ते थापून घेतले आणि तेल गरम करायला ठेवले. गरम तेलात हे वडे सोडायचे. तेल गरम असलं पाहिजे. ह्या वड्यांची आणि हे वड्यांचं पीठ कसं बनवायचं, कोकणी वड्यांचं, मालवणी वड्यांचं, ह्याची डिटेलमध्ये रेसिपी आपल्या आरोग्य रुची किचन कट्टा चॅनलवर आहे, ती नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे बघा, आपला वडा छान तळून तयार झालेला आहे. खूप छान तो फुगलेला आहे. बघा, फुलला आहे अगदी व्यवस्थित, गोल टम्म फुगलेला दिसतोय, खूप सुंदर वाटतोय. अशा रीतीने मी सगळे वडे तळून घेते, थापून आणि तळून घेते. आणि हे बघा, मी हा वडा फोडून आपल्याला दाखवते. कव असा आवाजही आला त्याचा. आणि आतमध्ये किती छान पोकळ तो तयार झाला आहे, म्हणजे याचा अर्थ आपला वडा खूप छान तयार झालेला आहे. हा वडा चवीलाही खूप छान लागतो. आपण नक्की करून बघा. आजची ही आपली चिकन थाळी आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. या चिकन थाळीमध्ये आपण हे कोकणी वडे म्हणजेच मालवणी वडे, चिकन सूप, चिकन सुका, चिकनचा रस्सा तर चमचमीत आणि इंद्रायणी तांदळाचा भात. इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर हे चिकनचं सूप जरी खाल्लं तरी खूप छान लागतं. आणि चिकनच्या रश्श्याबरोबर तर इंद्रायणीचा भात खूपच छान लागतो. तर अशी ही थाळी आपण नक्की बनवून पहा. आपल्या कुटुंबासमवेत त्याचा आस्वाद घ्या. आणि आपल्याला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.